श्री स्वामी समर्थ मित्रांनो, रामकृष्ण हरी. मला आज तुम्हाला एका ज्वलंत प्रश्न जो मराठी शाळांवर उभा राहिलेला आहे त्याच्याबद्दल बोलायचं आहे. कसं आहे, आम्हाला शाळा सोडून तरी 27 वर्ष वगैरे झाले. एज पाहता म्हणजे आमचे लग्न वगैरे झाली, आमची मुलं झाली आणि त्याच्यानंतर शाळेसोबत आमचा कोणता कॉन्टॅक्टच नव्हता. पण अचानक मग हे गेट टुगेदरचं फॅड आलं आणि सगळेजण आपापले भेटायला लागले. तर आमच्या शाळेमध्ये ना एक गेट टुगेदरचा अरेंजमेंट करण्यात आलं होतं शाळेच्या मार्फत. मलाही होतं बोलावणं, मी गेले होते तिथे. तिथे काय झालं, मी खरं सांगते, मी तुम्हाला पहिले शाळेच्या आठवणी सांगते माझ्या. बघा, मी 8वीपासून त्या शाळेमध्ये म्हणजे पहिले प्राथमिक शाळेमध्ये होती, त्याच्यानंतर मी 8वीपासून त्या शाळेमध्ये शिकायला गेले. अतिशय मस्त म्हणजे वातावरण शाळेचं आणि खूप चांगले शिक्षक होते. आमच्या वेळेस खूपच छान शिक्षक होते, हे मला माहिती आहे. आणि आताही शिक्षक कोणताही चांगलाच असतो, शिक्षक कधी वाईट नसतो. माझा 8वीचा प्रत्येक क्लासचा मी तुम्हाला अनुभव सांगते. एक एक माहिती आहे का, एक 8वीचा अनुभव होता माझा. मी थोडीशी खोडकरच होते, म्हणजे मला लोकांच्या खोड्या करायला खूप आवडायचं. आणि त्याच्यात मी स्वतःला हुशार नाही म्हणणार, पण अभ्यासात मी प्रत्येक विषयामध्ये पारंगत होते, गणित सोडलं तर. आता मी समोर सांगेलच तुम्हाला सगळं. तर इंग्लिश म्हणा, मराठी म्हणा, मी प्रॉम्प्ट होते सगळ्या याच्यामध्ये. फक्त गणित थोडंसं, फक्त स्वतःला हुशार म्हणून घ्यायचं नाही आहे मला. त्याच्यात काय झालं तुम्हाला सांगते मी. आमची नवीन नवीन क्लास होता 8वीचा आणि त्याच्यामध्ये एक उंचशी मुलगी आली होती. मी नावं वगैरे नाही घेणार इथे कोणाची, पण ती उंचशी मुलगी होती आणि मी तिला मोठ्याने क्लासमध्ये ए शिल्पा शेट्टी असा आवाज दिला होता. मला आता हसायला येते, पण मला हसलं तर मग व्हिडिओ बनवणं होणार नाही माझ्याच्याने. तर मी तिला ए शिल्पा शेट्टी असा आवाज दिला. आता ती नवीन होती, ती मला ओळखत नव्हती. तिने ती जी हे असते ते सरांकडे सांगितलं. ते सर होते हिंदीचे. त्या हिंदीच्या सरांनी काय केलं, मला उभं केलं. मी माझं नाव सांगेल, बाकी कोणाचे नावं कनेक्ट नाही करणार. तर मला उभं केलं आणि मला काय म्हटलं, तू हिला असं असं म्हटलं का? मी म्हटलं, पहिले तर खोटी बोलली, नाही सर मी असं नाही म्हटलं. पण ह्या गोडच आठवणी आहेत सगळ्या. पण नाही सर मी असं नाही म्हटलं, कारण की त्या टाईमला काय असेल, मी 14 वर्षाची. तर मी म्हटलं, नाही सर मी असं नाही म्हटलं. पण त्याच्यात काय झालं तुम्हाला सांगते. तिथले जे आजूबाजूचे सगळे होते विद्यार्थी, त्यांनी सांगितलं, हो हिला असं म्हटलं. सगळ्यांनी सांगितलं. मग ते म्हणाले, मी तुझ्या बाबांना बोलावतो. मी सरांना अक्षरशः, तुम्हाला हसा येईल, मी सरांच्या अक्षरशः पाया पडले की सर नका बोलू कोणाला, माझ्या बाबांना नका बोलू, माझे बाबा मला मारतील. आणि मी तिथे, मला आजही सांगण्यात आनंद होत आहे, मी असा मोठा असा एक हे होता, शिक्षकांना उभा राहायला ओटा केलेला होता आणि मागच्या साईडने फळा असतो. तर त्या ओट्यावर उभं राहून मी अक्षरशः कान पकडून उठबशा काढल्या होत्या. माहीत आहे ना, म्हणजे मी किती खोडकर असेल. पण त्याच्यातून कोणाचं नुकसान नाही झालं कधी. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, 9 क्लासमध्ये होती मी. 9 क्लासमध्ये होती. माझ्या क्लासमध्ये एका खेड्यावरच्या मुली होत्या आणि त्या काय करायच्या, म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या राहायच्या. त्या चौघीच राहायच्या वेगळ्या वेगळ्या. मग माझ्या मनात एक वेळा आलं, मी म्हटलं, नाही, ह्या वेगळ्या वेगळ्या का राहतात, ह्या आपल्या सगळ्यांसोबत मिसळत का नाही? कधी हो म्हणत नाहीत कोण्या गोष्टीला, अभ्यासात प्रॉम्प्ट नाहीत, काहीच नाही, काय करायचं? मग मला असं वाटलं की काहीतरी करायचं, म्हणजे खोड्या करायच्या. तर मी काय केलं, आमच्या शाळेचं थोडंफार बांधकाम सुरू होतं. तिथे ठेवलेली होती गिट्टी.
गिट्टी म्हणजे ते बारीक खडे असतात ते ठेवलेले होते आणि त्या त्या गिट्टीवर बसलेल्या होत्या मधल्या सुट्टीमध्ये. आता त्याच्यानंतर इंग्लिशचा पिरियड होता. मला काही माहीत नव्हतं, म्हणजे इंग्लिशचा पिरियड होता, अचानक सर घेतील हे मला माहीत नव्हतं. इंग्लिशचा पिरियड दुसरा राहायचा मराठीनंतर. तर त्यावेळेस अचानक सरांनी इंग्लिशचा पिरियड घेतो मी, क्लासवर कोणी नाही, मला इंग्लिशचा पिरियड घ्यायचा आहे म्हणून अचानक एंट्री केली. पण त्याच्या पहिले मी काय केलं तुम्हाला सांगते. मी त्या गिट्टीवर बसल्या होत्या, मी आतमध्ये आल्यावर कोणीच नव्हतं क्लासमध्ये. मी परत बाहेर गेले. बाहेर जाऊन ती गिट्टी उचलली, म्हणजे ती बारीक खडे उचलले आणि ते त्या शिक्षकांच्या खुर्चीवर ठेवले. शिक्षकांच्या खुर्चीवर ठेवल्यावर आमच्या इथे तात्या होते, त्यांनी पाहून घेतलं होतं की ह्या गिट्टीवर बसलेल्या आहेत बा. तर आणि शिक्षकांना माहीत होतं, काऊन की स्टॉप रूममध्ये जेवढ्या काही विद्यार्थिनी बसत असतील त्या सगळ्या दिसायच्या की कुठे कुठे कोण कोण बसलेलं आहे वगैरे, त्यांचे लक्ष राहायचं स्टॉप रूममधून शिक्षकांचं. तर शिक्षक आले, गिट्टी ठेवली होती, कोणाचंच लक्ष नाही, काऊन की सगळे आपापल्या याच्यात. शिक्षक यायच्या पहिले आपण सरळ धडधड आतमध्ये जातो आणि बसून राहतो आणि लगेच शिक्षक आले आमच्या मागे. मी पण बसली होती, मी गालातल्या गालात हसत होती. मला काही त्रास होता का नाही, पण तरी गालातल्या गालात हसत होती. मग सरांना गिट्टी दिसली, म्हणजे खडे दिसले, एवढे मोठे मुठभर खडे मी त्याच्यावर ठेवले होते. सर म्हणाले तुम्ही चौघी उभ्या राहा. त्या म्हणाले काय झालं सर? नाही तुम्ही चौघी उभ्या राहा. मग त्या बिचाऱ्या, मी खरंच सांगते, इतक्या छान होत्या ना त्या उभ्या राहिल्या. त्या उभ्या राहिल्यानंतर सर म्हणे हे उचला पहिले आणि बाहेर नेऊन टाका आणि तुम्ही चौघी बाहेर जा. आता ते म्हणतात ना, माणूस चोरी करते, पण चोरी केल्यानंतर माहिती आहे का काहीतरी सबूत सोडून जाते. त्याच्यात काय झालं, जशा त्या बाहेर येत होत्या, सर आम्ही नाही केलं ना म्हणे हे. त्यांनी सांगितलं बिचाऱ्यांनी, आम्ही हे केलं नाही. सरळ कबूल केलं बरं, आम्ही केलं नाही. नाही तुम्ही बसल्या होत्या म्हणे, मला दिसल्या तुम्ही त्याच्यावर बसलेल्या, तुम्ही पहिले चौघी बाहेरचा. काऊन की इंग्लिशचे सर अतिशय शांततेने बोलायचे, ओरडायचे नाही, काही नाही. तुम्ही बाहेरचा म्हणे पहिले. तेवढ्यात आमचे तात्या आले. तात्या का म्हणते यांना बाहेर कशाला काढत आहे? तर म्हणते काय म्हणते भाऊ, यांनी ना गिट्टी आणली बाहेरून, खडे आणले ना याच्यावर ठेवले म्हणते खुर्चीवर, आणि ह्याच बसल्या होत्या ना म्हणते मगाशी तिथे. मग कोण आहे म्हणते? दुसरं कोणी बसलं नव्हतं म्हणते. तात्या का म्हणतात उठा चिखलकर. मी गालात त्या गालात हसत होते. तात्या का म्हणते मग मी स्ट्रॉंग बनले. नाही, माझं नाव नाही आलं पाहिजे, स्ट्रॉंग बनले मी. मग ना तात्या का म्हणते तुम्ही खाली बसा, तू बाहेर जा म्हणते. तर मी स्वतःच आठवत आहे ना, मला हसायला येतं, सॉरी. पण म्हणते तू बाहेर जा म्हणते. मग मी म्हटलं मी का बाहेर जाऊ? हे काम कोण केलं चिखलकर? म्हटलं मी नाही केलं, तूच केलं. काऊन की शेवटी जे मुठभर खडे आणले ना ते तूच आणले होते, मला माहिती आहे. मी तुला पाहिलं डोळ्यांनी. त्याच्यानंतर तुम्हाला अक्षरशः सांगते, मी इंग्लिशच्या सरांनी मला 3 पिरियड्स बाहेर ठेवलं होतं, 3 पिरियड्स. आणि मी ज्या फळ्याच्या समोर उभी राहायची तिथून तात्या येणं जाणं करायचे. आणि भाऊ बोलायचे नाही, कोणी बोलायचं नाही मला. हरणे सर विचारायचे, म्हणजे सॉरी माझे सर होते ते हिंदीचे, ते विचारायचे मला की काय केलं? काहीच नाही केलं सर. तर तात्या म्हणायचे हिनं काही केल्याशिवाय हिला बाहेर कसं ठेवन कोणी? इथंच उभी राहत जा म्हणे, तू पूर्ण इथंच उभी राहत जा. पुढच्या वर्षी 10वी आहे, पुढचं वर्ष येईपर्यंत तू इथंच उभी राहत जा. मी काय करायची, मला करमायचं नाही. मी तिथले खालचे खडू पकडायची, अन्न तो सुविचाराचा फळा होता, मी तिथे चूप नाही बसायची. मी त्या सुविचाराच्या फळ्यावर मी फुलं काढत बसायची. शेवटी सगळे म्हणायचे की तू आतमध्ये जा बाई, तू बाहेर राहते तर तुझ्यावर लक्ष द्यावं लागून राहिलं, तू काही ना काही खोड्या करूनच राहिली, काड्या करून राहिली, तू बाहेर मध्ये जा. असे माझे गोड अनुभव शाळेचे आहेत. अजून मी तुम्हाला एक अनुभव सांगते 9th क्लासमधला. माझी एक मैत्रीण होती, ती वारली बिचारी, आता लग्न झाल्यावर वारली ती.
आम्ही ना सगळं बदली सुट्टी होती, आम्ही सगळे ग्रुप करून बसलो होतो. सगळे ग्रुप करून बसलो होतो आम्ही. तर त्याच्यात काय झालं, बाभूळची झाडं होते. तुम्हाला माहिती आहे बाभूळची झाडं असतात आणि ते बाभूळची झाडं वर एक कपडा लटकलेला होता. तर मी तिला काय म्हटलं, आपण जर शाळेतून गेलो तर तुला आमची आठवण कशी राहील? तर ती पण, तिला असं सुचायचं नाही, खोडकरपणा नव्हता तिच्या अंगात. पण माहिती आहे का, तिने एकदम म्हटलं ना, तर ते आम्हाला एकदम अलगच वाटलं मला. ती का म्हणाली, त्या बाभूळच्या झाडावर एक खराब कपडा अटकलेला होता आणि तिने काय म्हटलं, "जब आएंगी मेरी याद, तब देख के ये रुमाल मुझे याद करना." मी एवढी हसत होती, मी एवढी हसत होती. त्याच्यानंतर 2च मिनिटांनी काय झालं, तिला आम्ही असं म्हटलं, की "का गं, शनिवार आहे, रविवार आहे उद्या आणि रविवारी उद्या कोणता पिक्चर आहे?" तिच्याकडे टीव्ही वगैरे होता. त्या काही काळी कोणाकडे टीव्ही राहायचा नाही. तर तुझ्याकडे म्हणजे पिक्चर कोणता आहे बा रविवारी? मराठी पिक्चर राहायचा. सह्याद्री चॅनलवर मराठी पिक्चर राहायचा त्या टाईमला. तर आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही तिला विचारलं. आता तिने माहिती आहे का, खूप मोठ्याने उभं राहून काय म्हटलं, "थांब टकल्या भांग करतो." आणि त्याच्यात काय झालं, आमची एक माझी शिक्षक होते, ते रस्त्याने चालले होते. आम्ही जिथे बसायचो तिथे मोठा रोड होता आणि आजही आहे. आम्ही तिथे बसायचो. तर तो पूर्ण जो रोड होता, त्या रोडवरून ते शिक्षक सायकल घेऊन चालले होते आणि त्यांनी ते शब्द ऐकले. त्यांनी सायकल वळवली, ते शाळेत आले. ते शाळेत आले तेव्हा माझी मैत्रीण का म्हणते, "पहा, मला सगळ्यांनी साथ द्या म्हणते तुम्ही, कारण मी असं म्हटलं म्हणते, की थांब टकल्या भांग करतो आणि या शिक्षकांचं आहे टकलं, त्यांना वाटेल म्हणते की मी त्यांच्यासाठी म्हटलं." तर तिने काय केलं तुम्हाला सांगते मी, अक्षरशः आम्ही सगळ्या मैत्रिणी, मला आजही आठवते, आम्ही सगळ्या मैत्रिणी तिच्यापासून उठून क्लासमध्ये गेलो आणि ती का म्हणते मला हात दगड धरून, "सीमा, तू माझी साथ नाही देशील का गं? सरांना सांगशील बरं मी नाही म्हटलं म्हणून." आता विशेष म्हणजे ते वेगळ्याच कारणासाठी शाळेमध्ये आले होते. तर तिने जसं म्हटलं, मी तिला का म्हटलं, "मी नाही देत तुझी साथ." म्हटलं, "तू म्हटलं कशाला? शिक्षकांना म्हटलं मला पनिशमेंट होईल, मी नाही देत म्हटलं साथ. तुला माहीत नाही का म्हटलं सर कसे आहेत तर." आणि आमचे गणिताचे शिक्षक शिक्षक खूप म्हणजे कडक होते आणि हिंदीचे सर पण खूप कडक होते. तर मी तिला तसं म्हटलं. तिने माहिती आहे का मला का म्हटलं, "तुम्हाला हसा येईल." तिने काय म्हटलं, आमच्या टाईमला माहिती आहे का छोट्या-छोट्या खोबऱ्याच्या गोळ्या मिळायच्या. खूप सुंदर लागायच्या. ते खाल्लं की खोबरं खाल्ल्यासारखं, गुळ खोबरं खाल्ल्यासारखं वाटायचं. आमच्या इथं माहिती आहे का त्या गोळ्या आम्ही घ्यायचो आणि त्या टाईमची गोष्ट सांगते तुम्हाला, आम्हाला ओढण्या होत्या, ड्रेस होते. त्याच्यावर ओढण्या होत्या. त्या ओढणीमध्ये ती खोबऱ्याची गोळी दाबायची, ती फोडायची आणि ती सगळे मिळून खायची. हे त्या टाईमला होतं आमच्या. आता भारावून येतो आठवलं की. तर कधीच एकटं आम्ही काही खाल्लं नाही, काहीच खाल्लं नाही. एक छोटीशी गोळीसुद्धा घेतली खोबऱ्याची, ते सुद्धा आम्ही सगळ्यांनी वाटून खाल्लेली आहे. कोणी पण घेऊ. ते 25 पैशाला तेव्हा 4 गोळ्या मिळायच्या. पण आमच्या टाईमला पैसे होते 20 पैसे, 10 पैसे, 25 पैसे. 20 पैसे किलो त्या टाईमला दळण पण होतं. 20 पैसे पायली दळण होतं. तर तो विषय वेगळा आहे. ते शिक्षक आले. मी तिला म्हटलं, "मी तुझी साथ देणार नाही, मला पनिशमेंट होईल." ते शिक्षक आतमध्ये आले. कोणाला आवाज दिला नाही, काही नाही दिला. ती क्लासमध्ये आली वर्गात आणि म्हणते कशी मला, "जेवढ्या माझ्या खोबऱ्याच्या गोळ्या खाल्ल्या आहे, मला उद्या पूर्ण वापस पाहिजे." मी आपली फॅट वगैरे होती त्यामुळे मी कोणी दिलेलं सहजच खाऊन घ्यायची आणि मी पण द्यायची. पण मी अशी कधी हे नाही केलं. कधी वाटूनच खाल्ला आम्ही सगळ्या मैत्रिणींनी. तर तिने काय केलं, तिने म्हटलं मला एवढं हसायला आलं. मी म्हटलं, "मी नाही देत खोबऱ्याच्या गोळ्या तुला वापस. मी कशाला देऊ?" आणि तुम्हाला अजून एक आठवण सांगते. आमच्या क्लासमध्ये ना एक अशी मुलगी होती ना, तिला ना 20 पैशाची 25 पैसे, अभ्यासात हुशार नव्हती, पण ती खाण्यात हुशार होती. पहिले माहिती आहे का, अशी तिच्या हातामध्ये ती पोंगे आणायची आणि आम्हाला दाखवून खायचे, म्हणजे पूर्ण ह्याच्यात तिची पोंगे लावून ठेवायची ती, पूर्ण ह्याच्यामध्ये. आणि तुम्हाला अजून सांगते, माझी एक मैत्रीण होती. ती अतिशय म्हणजे जिवलग पेटंट मैत्रीण होती ती. तर शाळेमध्ये तर ती माहिती का अतिशय रोड होती. खूपच बारीक होती आणि मी खूप फॅट होती. तर म्हणजे माझं वजन त्या टाईमला विचारा की 65-70 वजन होतं माझं त्या टाईमला. तर तिने काय केलं, म्हणजे मी तिच्यासोबत कधी जायची यायची वगैरे ना, तर लोकं आम्हाला चिडवायचे की "चिखलकर, तिचा हात धरून
मी तिचं नाव नाही घेणार इथे. तर तिचा हात धरून चाल, काऊन की ती उडून जाईल. आणि आता ती एवढी फॅट आहे आणि मी तिच्यासारखी स्लिम झालेली आहे. आणि अजून काय अनुभव सांगायचे तुम्हाला, अजून एक अनुभव सांगते. 10th क्लासला होतो. 10th क्लासला गॅदरिंग होतं. पहिले सांगते, गॅदरिंग होतं. आणि माझा आणि माझी जी जिवलग मैत्रीण होती, तिचा बल्ले बल्ले गाण्यावर डान्स होता. आणि मला वाटते, मला त्या टाईमला नाही, तिला म्हणजे कोणत्या तरी गाण्यावर होता तो डान्स. आणि मला आता एवढं नाही आठवत आहे, पण मला ना शर्ट नव्हतं मिळालं, कारण की माझा भाऊ खूप लहान होता. तो असेल 3री-4थीमध्ये. आणि मला त्या टाईमला शर्ट नाही मिळालं. तर आमच्या इथे आता ते शिक्षक आहेत ते दादा. तर आम्ही काय केलं, माझे एक मराठीचे सर होते. त्या सरांनी काय केलं, त्या दादाला, आता तो शिक्षक आहे दादा, आमच्यापेक्षा मोठा होता, त्याला तिथे ऑन द स्पॉट शर्ट काढून मागितलं. तुम्ही म्हणाल हिची मेमरी खूप स्ट्रॉंग आहे 60%, 40% गेलेली आहे. तर त्यांनी काय केलं, शर्ट काढून मागितला, मला घालायला दिला. मी स्टेजवर गेले, डान्स केला, खाली शर्ट त्यांना वापस. तुम्ही म्हणाल याच्यात काय मोठं गोष्ट आहे? नाही, कारण की गॅदरिंग असं कडाक्याच्या थंडीमध्ये, आम्ही नदीच्या कराडचं आमचं गाव होतं, कडाक्याची थंडी होती. कडाक्याच्या थंडीमध्ये आम्ही त्या दादाला मागच्या साईडनी बसून ठेवलं होतं. आम्ही खाली उतरलो होतो. दादाने आम्हाला म्हटलं होतं याच्यानंतर कधी शर्ट मागायचं नाही. अजून तुम्हाला एक अनुभव सांगते मी. आम्ही शाळेमध्ये होतो, 10thला होती मी. आणि त्या दिवशी काय झालं, मला जायला शाळेमध्ये खूप लेट झाला होता, खूपच लेट झाला होता. सगळे निघून गेले होते, मला लेट झाला होता. तर मला जेवायला खूप वेळ लागायचा. मी जेवण केल्याशिवाय कुठेच नाही जायची. तर जेवायला वेळ झाला होता, आईला स्वयंपाकाला वेळ झाला होता. आई ड्युटीवरून आली होती, माझी आई गव्हर्नमेंट सर्व्हिसवर होती. तर तिने काय झालं, मी शाळेमध्ये येऊन राहिली होती. तर मी दुरून पाहिलं की माझे जे हिंदीचे सर आहेत, जे PTचे सुद्धा होते, ते भर गेटवर, आमच्या त्या टाईमला ताटीचं गेट होतं. ताटी म्हणजे तुम्हाला माहीत आहे, ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणतो ना आपण. तर ते ताटीचं गेट होतं. तिथे उभे होते की कोण लेट येतो किंवा उशिरा येतो, आपण त्यांना पनिशमेंट करतो. मला दुरून शिक्षक दिसले. मग जायचं कसं? म्हटलं नाही, आपल्याला छडी तर खायची नाही आहे. एक काम करू. मी एक काम केलं, तुम्हाला सांगते. मी मधला रस्ता होता, तिथे काटे वगैरे लावले होते, एवढे नव्हते. मी ते काटे बाजूला केले. पहा, मला माहीतच नाही मला कोणी पाहत आहे म्हणून. मी ते काटे बाजूला केले, तिथले 2 गोटे उचलले, तिथे पाणी जात होतं, त्याच्यात एक गोटा टाकला, त्या गोट्यावर 2 गोटे टाकले, त्या गोट्यावर मी पाय दिला. आणि पाय देऊन मी जशी क्रॉस केलं आणि पटांगणात आले, शाळेच्या एंट्री केली, तसंच दुरून मराठीचे शिक्षक कातावले माझ्यावर, म्हणजे ओरडले मोठ्याने. त्यांचा तो शब्द होता, मला खूप आवडायचा आणि मलाच म्हणायचे, बाकी कोणाला नाही म्हणायचे. ओ भैताड तोंडे चिखलकर, आपण गेट कशासाठी बनवलं? तू तिकडनं काय येऊन राहिली? आणि त्यांनी हिंदीच्या सरांना आवाज दिला, ओ भाऊसाहेब, हे पा चिखलकर, हे पा म्हणे भैताड तोंडी कुठून येऊन राहिली. सर म्हणते येऊ द्या म्हणते, तिला काहीतरी चावलं म्हणते की मग समजा म्हणते तिला. मी पहा, सरनं लपवलं असतं तर मी दिसली असती का? नाही, मी तिकडूनही आली तरी सरांनी मला 4 छड्या मारल्या, कारण की मी लेट झाली होती. पहा माझी बहादरी किती असेल. मी एवढ्या दुरून आल्यावरही समजा शिक्षकांनी मला पाहिलं नसतं तर मी चुपचाप क्लासमध्ये घुसून गेली असती. पण तिथेही माझा लॉस झाला. अजून एक अनुभव सांगते तुम्हाला. आम्ही ना जाणता राजा हे होता, जाणता राजा होता. आणि तिथे काय झालं तुम्हाला सांगते मी. जाणता राजा जाणता राजा नाटक पाहायला आम्ही अमरावतीला आलो होतो. आता मी अमरावतीलाच असते. अमरावतीला आलो होतो आणि अमरावतीला आम्हाला HVPM आहे, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आहे, तिथे ते नाटक होतं. आणि आम्ही तिकीट वगैरे बकायदा STमध्ये आलो होतो. आमची बस ठरली होती शाळेची. आणि मी खूप मन लावून ते नाटक पाहून राहिली होती. आम्ही पोचलो होतो, नाटक वगैरे मन लावून पाहून राहिली होती. त्याच्यात काय झालं, माझी जी पेटंट मैत्रीण होती, तिच्याजवळ माहिती आहे का, काही हरियाणाचे पोरं बसलेले होते. असे स्टेप बाय स्टेप पायऱ्या असतात ना, तर ते पण बसले होते, आम्ही पण बसलो होतो. माझ्याकडून इकडनं पण बसले होते, तिच्याकडनं पण बसले होते. आणि आम्ही मध्ये बसलो होतो. आणि खाली पोरी पण होत्या काही, त्या शाळेच्या पोरी पण होत्या काही, जे नाटकला तिकीट काढून पाहायला आले होते ते. तर तिने काय केलं,
त्या मुलाने तिला इमोशनल केलं आणि ती पहिलेच इमोशनल आहे. तर तिने त्याला इमोशनल म्हणजे तिला इमोशनल केलं त्या पोराने. तिच्या टिफिनचा येऊन आला होता वास, म्हणजे सुगंध येऊन आला होता. अन्नाचा सुगंध येतो तुम्हाला माहीत आहे. तर खूप छान सुगंध येऊन आला होता तिच्या टिफिनचा. तिने पुरी भाजी असं काहीतरी आणलं होतं टिफिनमध्ये आणि मी आणली होती त्या टाईमला. मला आजही आठवते, म्हणजे मी त्याचं कारण नाही सांगेल मला का आठवते. मी त्या टाईमला आणली होती आलूची चटणी आणि पुऱ्या आणल्या होत्या आणि तिने पण आणली होती. तर त्या मुलानी तिला का म्हटलं, तू आपने टिफिन लाया क्या, असं म्हटलं. तर तिने हो म्हटलं. हमने बहुत दिन हो गया, हमने ना घर का खाना ही नहीं खाया, तिला म्हटलं. आणि ती पहिले स्वभावाने नम्र होती, तेव्हा पण होती आता पण आहे. तर नम्र म्हणजे तिला भावनाशील होती, तिला कोणाची कदर यायची लवकरच. मी थोडी कडक आहे, आज पण आहे, त्या टाईमला पण होती. तर मी तिचा फायदा नाही घेऊ द्यायची कोणाला. तर त्यांनी म्हटल्याबरोबर तर ही कशी म्हणते, हो क्या तो आप गाँव नहीं जाते, नहीं बोले आपने टिफिन लाया क्या, हमने बहुत दिन हो गए घर का खाना ही नहीं खाया, अरे खाएंगे क्या भैया, लो. तिने माहिती आहे का तो टिफिन त्याला देऊन दिला. आता त्या मुलांनी काय केलं, तो पूर्ण टिफिन फिनिश केला. हिच्याजवळ टिफिन काही राहिलाच नाही. मी तिला म्हटलं तिथंच, तू आता यांना टिफिन दिला, मी तुला एकही पोळी देणार नाही, लक्षात ठेव. कशाला दिला टिफिन, नाही गं म्हणे त्यांनी घरचं खाल्लंच नव्हतं. त्यांनी म्हटलं म्हणे आम्ही हरियाणाचे आहे आणि घरचं खाल्लं नाही म्हणे, म्हणून म्हणे मी त्यांना टिफिन दिला म्हणे. म्हटलं बरं काही हरकत नाही, पण मी तिला कधी सोडायची नाही. तर आम्ही दोघीमध्ये बसमध्ये एकत्रच बसलो होतो. मग मी काय केलं, मी तिच्यासोबत आम्ही जेव्हा नाटक पाहून निघालो तेव्हा आम्ही टिफिन शेअर केला. आम्ही दोघी खाऊन राहिलो होतो. आमचे एक शिक्षक होते, त्यांना मी कधी पण भाजी वगैरे माझे बाबा द्यायचे आणि मी त्यांना नेऊन द्यायचे, ते टिफिन आणायचे. तर हे रेग्युलरच होतं, म्हणजे कधी पण मला आवडायचं, त्यांना म्हणजे बाबांना आवडायचं, त्यांना भाजी वगैरे नेऊन द्यायची, मी नेऊन द्यायची भाजी, त्या टाईमला ते चालायचं. आणि मग मी जेवण करत होते बसमध्ये, आमची बस सुरू होती. तेवढ्यात ते शिक्षक, मराठीचे शिक्षक माझ्याजवळ आले. मला म्हणते चिखलकर, मला दुरून दिसले ते. मी हिला का म्हटलं माझ्या मैत्रिणीला, बघ आता सर मला भाजी मागायला येते, मी नाही देत बाई व भाजी. सर आले. सर का म्हणते, सर पण जेवण करत होते. सर का म्हणते, चिखलकर कशाची भाजी आहे. मी म्हटलं सर भाजी चांगली नाही, भाजी चांगली नाही. दे ना म्हणे चिखलकर थोडीशी भाजी. म्हटलं सर नाही सर एवढीच आहे सर, आम्ही दोघी जेवण करू आलो, मी नाही देत भाजी. विचार करा आम्ही किती फ्रँकली असेल शिक्षकांसोबत, मी नाही देत भाजी. तर सरांनी काय म्हटलं, तू माझी भाजी घे म्हणे. मी तर ही माहिती का, ही पहिलेच प्रेमळ, ही काम ते देऊन दे गं सीमा म्हणते, काही नाही होत म्हणते, आपण शिक्षक आहेत ना आपल्यापेक्षा मोठे आहेत ना, देऊन दे म्हणते. मी त्यांना पूर्ण आलूची भाजी देऊन दिली आणि त्यांची बरबडीच्या शेंगांची भाजी घेतली. मला अजून आठवते, मी हिला सगळ्या रस्त्यावर सुनवत आले की तुझ्यामुळे माझं जेवण नाही झालं, काऊन की सरांच्या घरची भाजी चांगली नव्हती. होती चांगली ती, पण माहिती का साधी सिंपल होती. मी साधी सिंपल भाज्या कधीच नाही खायची, आजही नाही खात मी. तर असे गोड अनुभव आहेत मित्रांनो. आता सांगायचं याच्यातून हे आहे की हा झाला एका गमतीचा भाग. पण मला असं सांगावंसं वाटतं तुम्हाला की कालच्या ज्या गेट टुगेदरमध्ये मी गेले होते, तेव्हा जेव्हा शिक्षकांचे मी अनुभव ऐकले, तेव्हा खरंच सांगते अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी पडलं की खरंच शिक्षकांसोबत असं कोणी वागतं का, असे विद्यार्थी वागतात का. कारण की आता एक कायदा झालेला आहे की मुलांना हात लावता येत नाही, मुलांना मारता येत नाही आणि शिक्षकांना कोण्याच प्रकारचं स्वातंत्र्य नाही आहे की त्यांना तुम्ही मारा किंवा एका विशिष्ट पनिशमेंटपर्यंत. आणि आमचे शिक्षक विशिष्ट पनिशमेंटपर्यंतच होते, खूप पाठीवर वळेपर्यंत आम्हाला कधीच कोणी मारलं नाही. तर मी काल शिक्षकांचे जे अनुभव ऐकले की त्या शिक्षकांसोबत काय काय झालेलं आहे, तर मला अक्षरशः रडायला आलं आणि अक्षरशः किळस आली अशा विद्यार्थ्यांची की एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी आमच्या म्हणजे त्या शिक्षकांना म्हटलं होतं, म्हणजे आमच्या शिक्षकांना की माझा मुलगा नापास झाला तरी चालेल, पण तुम्ही माझ्या मुलाला पनिशमेंट करता कामा नये. म्हणजे हा कोणता न्याय आहे. अरे तुमचा मुलगा वाटण तसा वागेल, तो खोड्या करेल, तो काही पण करेल, मग तर तुमच्यापेक्षा मी खरंच सांगते आदर्श शिक्षक आणि समजदार पालक, याच्यासाठी मी याला नाव दिलेलं आहे की
त्या पालकांना समजायला पाहिजे की 11 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपली मुलं त्यांच्या हाताखाली राहतात. ती कशी राहतात, कसे वागतात, काय करतात, किती खोड्या करतात, काय नाही करत, हे फक्त शिक्षकांना माहीत असतं. त्यामुळे कायदा जरी असेल तरी माझं असं म्हणणं आहे, माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणणं आहे की एका विशिष्ट मर्यादेपर्यंत शिक्षक आपल्या मुलांना सांभाळू शकले पाहिजे, म्हणून त्यांना पनिशमेंट द्यायचं, स्वातंत्र्य द्यायचं, त्यांच्यावर डोळे काढण्याचं स्वातंत्र्य द्यायचं, त्यांना छडी मारण्याचं स्वातंत्र्य द्यायचं. कारण की आपण एक जुनं गाणं ऐकलंय, छडी लागे चमचम विद्या येई घमघम. आणि आजकाल मुलांना ते भोबाटलेले आहेत की नाही, आपल्याला कोणी शिक्षा करू शकत नाही, आपण कसं पण वागायचं. कधी पण येतात, कधी पण गाड्या काढतात, कधी पण सायकल्स काढतात, कधी पण चालले जातात. आणि हे मी माझ्या घराजवळ शाळा आहे, मी तिथे पण हे पाहते की विद्यार्थी असे वागतात, त्यांना बोलायचा पण सेन्स नसतो, बोलायचा सेन्स नसतो. एक आमच्या शाळेची ती गोष्ट झाली. पण मला एक गोष्ट हे होत नाही की मुली पण तशाच वागलेल्या आहेत, म्हणते शाळेमधल्या मुली पण तशाच वागलेल्या आहेत की सरांनी रागावलं तर हे करायचं ते करायचं. आम्हाला तर सरांनी मारलं सुद्धा, मारलं सुद्धा आम्हाला सरांनी, आमचे हात लाल व्हायचे. मी गणितामध्ये अतिशय खराब होती. मी गणितासाठी सरांचा, गणिताच्या शिक्षकांचा कितीतरी वेळा मार खाल्लेला आहे, कितीतरी वेळा. पण कधीच माझी घरी कंप्लेंट्स नव्हती. आणि एकच वेळा मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की बाबा, मला असं असं सरांनी म्हटलं, तर माझ्या वडिलांनी काय करायचं होतं, तुम्ही सांगा काय करायचं होतं. की सरांना काही म्हटलं असतं, पण नाही. माझे वडील जेव्हा शाळेत आले तेव्हा त्या शाळेतले शिक्षकांना काय म्हणाले, ही मुलगी आहे, ही छडी आहे आणि तुम्ही आहात. हे आमचे पालक होते, हे आमचे पालक होते. आज जेव्हा माझ्या शाळेजवळ, माझ्या घराजवळ माझी शाळा आहे, त्या शिक्षकांना जेव्हा मला बोलावलं होतं एकदा त्यांनी, किंवा माझ्या घरी पण आले होते, मी त्यांना सांगितलं की असं असं तुमच्या शाळेतले विद्यार्थी घाणेरडी भाषा बोलतात, इथनं आमच्या घरासमोरून जातात आणि अशी भाषा आहे. तेव्हा त्यांनी काय म्हटलं मला की आम्हाला मारायला मनाई केली आहे, सगळे शिक्षक पालक तुमच्यासारखे नसतात. कारण की मी कधीही माझ्या मुलांसाठी शिक्षकांना रागवायला कधीच नाही गेले, कधीच नाही. मी तुम्हाला खरं सांगते, कधीच नाही रागवायला गेले. उलट माझी मुलगी कधी शाळेमध्ये खोटी बोलली म्हणा, किंवा मुलांनी टिफिन नाही नेला म्हणा, तर त्याला रागावलं असेल तर मी कधीच त्यांना पाठीशी नाही घातलं, कधीच पाठीशी नाही घातलं. मी हे म्हटलं की तुम्ही हिच्या पाठीवर वळ आणलेले आहेत, हिला येत नाहीत तर उद्या परत वळ आले पाहिजे, मला दिसले पाहिजे सर, इथपर्यंत मी वागले. म्हणूनच आज माझी मुलं, मी गर्व म्हणून नाही सांगत आहे, पण आज माझी मुलं, माझ्या मुलाला 90% होते 10thला आणि माझ्या मुलीला पण 77% होते आणि दोघंही इंग्लिश मिडियमला आहेत. हा निर्णय माझा होता की माझ्या मुलांना मी इंग्लिश मिडियमला शिकवल आणि त्याच्यात ते खरे उतरले. आज मुलगा पण BScला आहे, मुलगी पण BComला आहे. तर सांगायचा उद्देश हा की एका पालकाने शिक्षकाला स्वातंत्र्य द्यायला पाहिजे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत, की नाही तुम्ही पनिशमेंट करू शकता. प्रत्येक पालकांनी जर हे सांगितलं शिक्षकांना जाऊन की ही तुमची विद्यार्थिनी आहे, हा तुमचा विद्यार्थी आहे आणि तुम्हाला सगळ्याच प्रकारचं स्वातंत्र्य आहे, तुम्ही यांच्यासोबत जसं वागायचं तसं वागू शकता एका विशिष्ट मर्यादेपर्यंत. आणि शिक्षक याचा अर्थच तसा आहे, तो विशिष्ट मर्यादेपर्यंतच असतो. फक्त त्याला शिक्षकाला हे वाटतं की आपल्या विद्यार्थ्याचं नुकसान होता कामा नये. आज आमची जी बॅच आहे किंवा आमच्या ज्या शाळेतल्या त्या काळचे 97-98च्या बॅच वगैरेचे लोक छान नोकरीवर आहेत, कोणी कंपनी सांभाळत आहे, कोणी बिझनेस करत आहे, कोणी प्रायव्हेट जॉब करत आहे. मी पण प्रायव्हेट जॉब केला, मी मॅनेजर होते, मी प्रायव्हेट जॉब केला, पण कॅन्सर नंतर मी सोडून दिलं. मला माझंच मियामिठ्ठू करायला नाही आवडत. पण माझं MA झालं MLTमध्ये. मी अलग सरकारी नोकऱ्यांची एक्झाम दिल्या, पण त्या टाईमला थोडा भ्रष्टाचार होता, पैसे मागण्यात आले होते मला 4 लाख रुपये, त्यामुळं मग मला नोकरी नाही लागली. हा एक वेगळा आहे. पण जर आमच्या शिक्षकांनी आम्हाला तेव्हा पनिश केलं नसतं, आम्हाला शिक्षकांनी त्या टाईमला एका विशिष्ट याच्यामध्ये दबावामध्ये ठेवलं नसतं की नाही तुम्ही आत्ताच आले पाहिजे, तुम्ही वेळेत आले पाहिजे, तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे, तुम्ही हे रजिस्टर लिहिलंच पाहिजे, तुम्ही एवढं हे म्हणजे आम्हाला बॅग पण नव्हत्या, हो बॅग पण नव्हत्या, बुटं नव्हते, आम्हाला टाय नव्हत्या. तुम्ही झोरे म्हणताना झोरे ते घेऊन आम्ही शाळेत जायचो. तुम्हाला आता बुटं आहेत, तुमच्या शिक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना, तुमच्या मुलांना आता बुटं आहेत. आम्ही स्लीपर घालून जायचो, बक्कायदा स्लीपर घालून जायचो आम्ही. अजून त्याच्यात गोष्ट सांगते मी, आम्हाला रजिस्टर भेटायचे नाही. आम्ही
एकाच रजिस्टराचे याच्यात 2 विषय करायचे. कधी कधी त्याच्यासाठी मी शिक्षकांचे बोलणे पण खाल्लेले आहेत. आम्हाला पेन भेटायचा नाही. आम्ही एकच रेनॉल्डचा पेन पूर्ण संपेपर्यंत आत्ताच्या विद्यार्थ्यांना मी पाहते, माझ्याच मुलांना खूप सारे म्हणजे त्यांचं एक बॉक्स भरलेला आहे पेनांचा. आम्ही एकच पेन चालवायचो. आम्हाला शॉर्पनर भेटायचं नाही. आम्ही ब्लेडच्या पत्त्यांनी नोक करायचो पेन्सिलला. आमच्याकडे पाट्या होत्या, आमच्याकडे लेखन्स होत्या. त्या लेखनसुद्धा आम्ही खायचो. म्हणजे किती जीवन पद्धती, किती शिक्षण पद्धती बदलली आहे. मध्ये मध्ये आनंददायी शिक्षण आलं होतं, पण कुठलं आनंददायी शिक्षण, कुठलं आनंददायी शिक्षण आहे? अरे शिकवतात शिक्षक, आनंदाने शिकवतात शिक्षक. शिक्षकामध्ये फॉल्ट नाही आहे, माझ्या नजरेत तरी नाही आहे. 100 व्यक्ती, हां, एखादा शिक्षक जर कोणता निघत असेल तर ती त्याची व्यक्ती प्रवृत्ती आहे. त्याला शिक्षक म्हणून तुम्ही टॅग नाही लावू शकत की तो व्यवस्थित नाही म्हणून. ती व्यक्ती प्रवृत्ती झाली असेल. पण सगळ्या शिक्षकामध्ये त्यांना घेऊ नका. म्हणजे सगळे शिक्षक असे नसतात. एखादा निघतो ती व्यक्ती प्रवृत्ती झाली, स्वभाव राहतो कोणाचा. मला कालच्या गेट टुगेदरमध्ये गेल्यानंतर मला हा विषय तुमच्यासमोर मांडायचा होता की पालकांनो, आता तरीही तुम्ही शिक्षकांना स्वातंत्र्य द्या. आमच्या टाईमला आम्ही जेव्हा प्राथमिक शाळेमध्ये होतो तेव्हा आमचे जे हेडमास्तर होते ते शाळेमध्ये उभे राहायचे समोर आणि आम्ही लेट जायचो ना, तर आम्हाला पूर्ण 2 छड्या मारून शाळेला पूर्ण 11 फेऱ्या मारायला लावायचे धावत दम येईपर्यंत. त्याच्यात आम्हाला त्यावेळी वाटायचं की सर आम्हाला शिक्षा करतात, पण आज आम्हाला वाटतं की नाही, त्यांना आम्हाला जे रनिंग करायला लावायचे सकाळी शाळेला उशीर झाला तर त्याच्यात आमचा श्वास खोटा वाढायचा. शिक्षक कधीच खराब नसतात. माझ्या नजरेत तरी शिक्षक खराब नसतात. आणि जे शिक्षकांनी कोणतं समजा तुमच्या संदर्भात तुम्ही म्हणाल की नाही असं झालं असेल, सांगायलाही मला कॉमेंट्समध्ये, नाही शिक्षकांना असं, तो व्यक्ती प्रवृत्तीचा भाग झालेला आहे त्यांचा. तो व्यक्ती प्रवृत्ती आहे. तो शिक्षक म्हणून वाईट नाही आहे. तो शिक्षक म्हणून वाईट नाही आहे, ते व्यक्ती प्रवृत्ती झाली. सगळे शिक्षक माझ्या नजरेत मला वाटतं की आता पालकांनी सुधारवायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं बोलायचं होतं मला की जी मराठी शाळा वगैरे आहे, मराठी शाळा आता काल मला माहीत झालं की जे शाळा आहेत त्या शाळेमधून बरेचसे विद्यार्थी शहरामध्ये कॉल करत आहेत. आम्हाला शहरात मुलांना टाकायचं आहे, पालकच ठरवतात शहरात टाकायचं आहे, शहरात शिक्षण चांगलं आहे, सगळं असं आहे. सगळ्या शिक्षकांचं शिक्षण सारखंच असतं. फक्त वेगळं हेच आहे की फॅसिलिटीज वेगळ्या आहेत. तुम्ही जे मुलांच्या ॲडमिशन्स करत आहेत ते माझी मुलं सुद्धा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत. पण जे मुलांना फॅसिलिटीज आहे, तुम्हाला दिसतं तिथे किंडर जॉयसारखं काहीतरी ठेवलेलं असतं, तिथे ट्रेनिंग काय ठेवलेलं असतं आणि तिथे टेडी बिअर ठेवलेले असतात आणि KG1, KG2, KG नर्सरी हे ते वेगळं वेगळं समजा. आणि त्याच्यात अजून सांगते मी तुम्हाला, CCTV कॅमेरे आहेत बाई या शाळेमध्ये लागलेले, किंवा या शाळेमध्ये TV लागलेले आहेत, LED लावलेले आहेत. त्यामुळं तुम्ही त्याच्याकडे पण तुम्ही एक विचार नाही करत का? तुम्ही एक विचार नाही करत का? ज्या टाईमला तुम्ही शाळेमध्ये शिक्षण करता मुलांचं, त्या टाईमला तुम्ही कधी वाचलाय का? तुमच्या मुलांजवळ जर सायकल नसेल तरी तुम्हाला सायकलची पावती भाडावं लागते. सुरुवातीला जेव्हा तुम्ही पैसे भरता नियमाने वाचा तुम्ही की त्याच्यावर सायकल स्टँडचे पैसे लिहिले असतात, त्याच्यावर बाकीच्या गोष्टीचे पैसे लिहिले असतात. कुठे सायकल स्टँडचे पैसे? अरे तुमचा मुलगा जर ॲटोने जाता तर सायकल स्टँडचे पैसे का भरायचे हे मला सांगा. प्रायव्हेट शाळा, हो माहीत आहे मला, प्रायव्हेट शाळा, पण माहिती आहे का, जी शाळा आहे त्या शाळेमधून, मराठी शाळांमधून खास करून तुम्ही इंग्लिश मिडियमकडे वळत आहे ते पण चांगलं आहे. पण तुम्ही म्हणाल तुम्ही नाही शिकवलं का तुमच्या मुलांना? हो शिकवलं, इंग्लिशमध्ये शिकवलं, पण मी एकाच शाळेमध्ये ठेवलं. जिथे जी शाळा आहे त्याचं अस्तित्व तिथेच आहे. तुम्ही त्या शाळेमध्ये काढून हे आम्ही जास्त देत आहे तर त्या शाळेमध्ये ते दिखावा करत आहेत तर त्या शाळेमध्ये नाही. कारण की बरेचसे लोक असे पाहिले की आम्ही जे शाळेमध्ये शिकलो ना तिथे आजूबाजूचे पूर्ण खेड्यातले विद्यार्थी यायचे, पायी यायचे, अक्षरशः त्यांच्याजवळ सायकल नसायच्या. आणि आता तुम्हाला सांगते ते शाळेचे सगळे विद्यार्थी फानोफान झालेले आहेत. जिथे फॅसिलिटी जास्त आहेत, जिथे त्यांना टॅग जास्त दिसतो, अरे ही शाळा आहे का, ही इंग्लिश मिडियम आहे का, किंवा इंग्लिश मिडियममध्ये शिकणं चांगलंच आहे, मी आजच मला सांगते चांगलंच आहे. पण मग आपण ज्या शाळेमध्ये शिकतो त्याही शाळेमध्ये सेमी इंग्लिश असेलच ना, त्याही शाळेमध्ये फुल इंग्लिशची सोय असेलच ना. पण तुम्ही तिथे ॲडमिशन करायला नाही म्हणता. तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची फॅसिलिटीज हवी असते.
ते मुलांना मग हां ते चालतं तुम्हाला की सोमवारी इडली बनवून आण आणि मंगळवारी उपमा बनवून आण आणि भाजीपोळी कंपल्सरी किंवा वेगवेगळे पदार्थ बनवून न्या. आहे अशी शाळा आमच्या अमरावतीमध्ये. ते वेगळं राहतं मग तुमचं. ते तुम्हाला चालतं. सकाळी उठून मी काल अक्षरशः एका आईने मला सांगितलं की मला 5 वाजता उठून टिफिन बनवावा लागतो. 5 वाजता उठून मुलीचा टिफिन मला 5 वाजता बनवावा लागतो. मी कधीच नाही बनवला. मी खरं सांगते. माझी मुलं महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकले, सेमी इंग्लिश मी शिकले, चांगले आजही कॉलेजमध्ये चांगले शिकत आहेत, चांगल्या परीक्षा देत आहेत. मी कधीच नाही केलं, काऊन की शाळेमधली खिचडी भेटायची. शाळेमध्ये खिचडी आज सगळ्या शाळेमध्ये, ज्या शाळेला ग्रँड आहे त्या शाळेला सरकार खिचडी प्रोव्हाइड करते. काय खराब आहे ते खिचडीमध्ये? तुमच्या भाजीपोळीपेक्षा खिचडी तर राष्ट्रीय अन्न झालं. मग काय खिचडीमध्ये खराबी आहे? हां, खराबी असेल तर जाऊन म्हणा ना. म्हणा तुम्ही. तुमचा अधिकार आहे पालकांचा. पण त्यांना प्रॉपर दाखवा ती गोष्ट की असं असं आहे. पण त्यांना तिथला आहार घेऊ द्या. त्यांना त्या शाळेमध्ये शिकू द्या. मराठी शाळा समोर जाऊ द्या. मराठी शाळा, माझी मुलं सेमीमध्ये होते, फुल इंग्लिशमध्ये नव्हते. पण मराठी शाळा समोर जाऊ द्या. मराठी शाळा जर मागे राहिल्या तर मग मराठी कुठे टिकेल? समजा मी तुम्हाला स्वतःचं उदाहरण देते की आता आपला मुलगा आपण फुल इंग्लिशमध्ये शिकवला, त्याला बिलकुल मराठी नाही आहे आणि तो एखादा प्रायव्हेट किंवा सरकारी बसमध्ये बसला, तो गव्हर्नमेंटच्या बसमध्ये, MSEBच्या बसमध्ये बसला, त्याला नावच नाही वाचता येत असेल तर काय होईल? मला सांगा तुम्ही. तो कोण्या बसमध्ये बसेल? आणि इंग्लिशच्या पाट्या आजपर्यंत तरी ना आपल्या बाहेर लिहिलेल्या आहेत शहराच्या की ही अमरावती आहे, हा रस्ता इकडे जातो, हे वाशिमला जातो, हे सुद्धा नाही लिहिलेलं आहे. काही कालांतराने थोड्याच याच्यात लिहिलेलं आहे, थोड्या याच्यात लिहिलेलं आहे, बऱ्याचशा ठिकाणी नाही लिहिलेलं आहे. आणि आजही आपल्या महाराष्ट्रात मराठीच वापरलं जातं. बोलायला मराठी वापरलं जातं, व्यवहारात मराठी वापरलं जातं. डिजिटल इंडिया होत आहे तरी मराठी वापरलं जातं. मग मराठी शाळा का मागे? तुम्ही शाळांना मागे, जिथे आम्ही तिघं क्लासमध्ये बसायचो तिथे मला काल माहीत झालं की एक विद्यार्थी बसत आहे किंवा 2 विद्यार्थी बसत आहे. हे जे आहे हे डिस्टन्स कशामुळं आला? काऊन की आपण जो सेक्टर पकडला की नाही ते चांगलं शिकवतात, ते शिक्षक सारखेच आहे, त्यांचं ट्रेनिंग सारखंच आहे. जे ते शिकवतात, जे हे शिकवतात तेच ते, फक्त तुम्ही फॅसिलिटीजकडे वळत आहेत. तुम्हाला ते बाहेरचं वातावरण भारावून जातं आणि तुम्हाला ते तिथले खेळ किंवा तिथले काय आहे. एका शाळेची मी स्वतः व्हिडिओ पाहते, त्या शाळेमध्ये शिक्षण कमी आणि डान्स जास्त आणि त्यांचे कार्यक्रम जास्त. डान्सचे टीचर ठेवले गेलेले आहेत त्या शाळेमध्ये. शिक्षण कुठे आहे? वर्षभर तेच करायचं का? सगळे डान्स शिकणारे असतात का? मी शिक्षकासाठी नाही बोलत आहे, एका विशिष्ट शिक्षकासाठी नाही बोलत आहे. पण शिक्षण तर दाखवा तुम्ही. तुम्ही इंग्लिश मिडियमची शाळा म्हणत आहे, पण शिक्षण तर दाखवा ना तुम्ही. शिक्षण काहीच दाखवत नाहीये तुम्ही. शिक्षण पालक सभा घेता, माहित आहे मला, पालक सभा घेतात. आणि मला कितीतरी आयांना, मी हे व्हिडिओ काढायच्या पहिले एक मुलाखत म्हणजे महिलांना भेटलेली आहे मी, ज्या प्रायव्हेट शाळेच्या महिला म्हणजे आहेत पालक, त्यांना मी भेटली. त्या म्हणतात पहिले तर आम्हाला टिफिन बनवायचं. टिफिन बनवल्यानंतर वेगवेगळे डिमांड्स राहतात. हे प्रोजेक्ट करा, ते प्रोजेक्ट करा, ते मुलांना करता येत. त्यांना नंबर द्यायचे म्हणून आम्हाला घेऊन बसावं लागतं. कशाला? आम्ही आमचं प्रॅक्टिकल स्वतः केलं. आमच्या आईवडिलांनी आम्हाला लिहून दिलं नाही प्रॅक्टिकल. आमच्या शिक्षकांना चालायचं नाही प्रॅक्टिकल. आम्ही स्वतः चंचूपात्र घ्यायचो, लॅबोरेटरीमध्ये जायचो, चंचूपात्र घ्यायचो, याच्यात लिक्विड त्याच्यात टाकायचो. शिक्षक आमच्या मागे राहायचे. मेंढकी कापायचा सुद्धा आम्हाला प्रयोग होता. आम्ही तो स्वतः केला. आम्ही पालकांना बोलावलं का? नाही बोलावलं मी पालकांना. मग हे कोणतं फॅड आहे की तुमचे पाल्य शिकत कुठे आहे? तुम्ही शिकत आहे परत. तुम्ही त्यांचा प्रोजेक्ट बनवून देता, तुम्ही त्यांना टिफिन बनवून देता, त्यांच्या पालक सभा राहतात, तुम्ही तिथे जाता, त्यांची डायरी तुम्ही भरलेली असते. तो तुम्ही स्कूलमधून आल्याबरोबर अरे मला डायरी दाखव, मला डायरी पाहायची आहे, उद्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहे. आमच्या पालकांनी कधी विचारलं नाही हो आम्हाला कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहे म्हणून, कधीच नाही. हे कोणतं फॅड आहे? त्या पालकांनी स्वतः समजदार बनायला पाहिजे. अरे तुम्ही शाळा शिकून झालेले आहेत. अजून सांगते तुम्हाला, काही पालक पाहते मी, माझ्या घरासमोरच रोड आहे, तिथून शाळेत जातात विद्यार्थी. पाल्यांची जी बॅग आहे
ती त्यांना भारी आहे म्हणून पालक पकडतात. कशाला कशाला मग त्याला तेवढी भारी बॅग, त्याचे विशिष्ट जे विषय आहेत, मला नाही वाटत त्याच्या अंगाच्या वरतं जाते. त्याला त्याची बॅग पकडायला लावायची ना, त्याला त्याची बॅग पकडायला लावायची. आणि मी अक्षरशः रागावते. मला नाही पटत, मी खरं सांगते, मला नाही पटत. कशाला तुम्ही म्हणता की आम्ही आमच्या पालकाची बॅग पण पकडतात, त्यांना शाळेमध्ये नेऊन देतात, त्यांना रिक्षापर्यंत नेऊन देतात, त्यांना स्कूल बारपर्यंत नेऊन देतात. हो माहीत आहे, एका बाबतीत सिक्युरिटी रिझन हे माहिती आहे मला, की मुलगा किंवा मुलगी आपण शाळेमध्ये सोडतो तर तिथपर्यंत आपण नेऊन देण्याचं आपलं कर्तव्य बनतं, हे माहिती आहे मला. नेऊन द्यायचं. पण त्यांचं प्रोजेक्ट बनवा, त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या डिमांड्स मान्य करा. आणि शाळेचे वेगवेगळे राहतात. आता नवीन एक शाळेमध्ये सुरू झालं आहे गॅदरिंग, पैसे भरा गॅदरिंगचे. हां, ते पैसे वेगळे भरा गॅदरिंगचे. आणि तुमचा मुलगा जर किंवा मुलगी काही विशिष्ट डान्स वगैरेमध्ये किंवा कोणत्या परफॉर्मन्स करत असेल कशामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रेससाठी पैसे भरा, 500 भरा, 1000 भरा. हे काय फॅड आहे? अरे आमचे गॅदरिंग झालं, पैसे नाही भरावे लागले आम्हाला, कधीच नाही भरावे लागले पैसे, कधीच कॉन्ट्रीब्युशनने आमचं गॅदरिंग झालेलं नाही आहे. ते शाळेकडून राहायचं. आणि तुम्हाला सांगते, आम्ही ज्याच्यामध्ये एकांकिका स्पर्धेमध्ये मी सतत 5 वर्ष प्रथम होते, पण मला कधी कोणती गोष्ट विकत नाही आणायची, कधीच नाही. याच्याजवळ मागू दे, त्याच्याजवळ मागू दे, असं कलेक्शन करून आम्ही सगळे समारोह केलेले आहेत. कलेक्शन करून आम्हाला आत्ताच्या शाळेमध्ये हजारोंनी ड्रेस राहतात. बुधवारी वेगळा, स्काउट गाईडचा वेगळा, हा माहीत आहे मला, ते नियम राहतात, माहीत आहे मला. पण नेहमीचं काय आहे नेहमीचं? काही ना काही चालूच राहतं. याला पैसे भरा, त्याला पैसे भरा, हे करा, ते करा. अरे मग आम्ही मुलांना तुम्ही शिक्षण तुम्ही देत आहे की नाही देत आहे, की तुम्ही पैशाचं कलेक्शन करत आहे शाळेला? पालक सभेला तुम्हाला जावंच लागतं. आई गेली नाही तर वडिलांना जावं लागतं, वडील गेले नाही तर भावाला जावं लागतं, भाऊ नाही गेला तर बहिणीला जावं लागतं, मोठं असेल तर कोणी. त्यांना शाळेतून आणण्याची ती जबाबदारी आपली आहे. स्कूल बसपासून आणायची जबाबदारी आहे, रिक्षापासून आणायची जबाबदारी आहे, ती आपली आहे. कारण की सिक्युरिटी रिझन एवढं सुरक्षित आता नाही राहिलेलं आहे वातावरण, हे माहीत आहे मला. पण शाळेचं बोलत आहे मी, की शाळेच्या बाबतीत काय सुरू आहे आपलं. मराठी शाळा आपण मागे टाकत आहे, मी त्याविषयी बोलत आहे तुम्हाला. मराठी शाळा मागे टाकत आहे, शाळेची विद्यार्थी संख्या कमी होत आहे. काहून? त्या शिक्षणावर तुमचा विश्वास नाही आहे का? तिथे पालकसभा घेतल्या जात नाहीत का? तिथे गॅदरिंग घेतल्या जात नाही का? जे विषय हे शिकवतात तेच विषय बाहेर शिकवले जातात, ते विषय इथे शिकवले जात नाही का? मग का भेदभाव करत आहे तुम्ही मराठी शाळांविषयी? मराठी शाळांमध्ये सुद्धा ही सेमी आणि फुल इंग्लिश लागू आहे. फुलचं माहीत नाही मला, पण सेमी लागू आहे एवढं माहिती आहे मला सेमी लागू आहे एवढं माहीत आहे मराठी शाळांमध्ये. मग हा भेदभाव कशाला? की मला कधी कधी असं वाटतं की काही पालक लोकांनी स्वतःचं स्टेटस मेंटेन करायसाठी, नाही माझा मुलगा या शाळेमध्ये आहे, माझी मुलगी या शाळेमध्ये आहे, आणि आमची मुलं पण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकून मोठे झालेले आहेत. आम्ही खूप मोठ्या शाळेमध्ये नाही शिकवलं, लाखो करोडोचे पैसे भरून आम्ही शिकवलं नाही मुलांना, तरी आमच्या मुलांच्या बोर्डावर नाव आलेले आहेत. मी माझं पर्सनल मत सांगते तुम्हाला, मी लोकांचं घेणं देणं नाही आहे मला कालची ती गोष्ट खूप राग आलेला आहे त्या गोष्टीचा मला, की मराठी शाळा तुम्ही स्वतः महाराष्ट्रीयन असून तुम्ही मराठी शाळाच मागे टाकता. तुम्ही आता म्हणाल मला की काही शिक्षकांची मुलंच दुसरी शाळेमध्ये, हो ते पण मला बोलायचं आहे. काही शिक्षकांची मुलंच मराठी शाळेमध्ये नाही आहेत. त्याच्याच बाबतीत मला बोलायचं आहे की किती दिवस आपण हा भेदभाव करणार आहोत, किती दिवस. आपण जर असं चालू राहिलं ना, तर एक दिवस काय होणार आहे माहिती आहे का? आणि मी तुम्हाला एक गोष्ट आवरून सांगते, शेवट करायच्या पहिले एक गोष्ट आवरून सांगते मी तुम्हाला, की आपला पाल्य जर हुशार असेल, आपण जर आपल्या पाल्यावर व्यवस्थित लक्ष दिलं ना पालकांना, तर आपला मुलगा कोण्याही शाळेत चांगला होईल, शिक्षण शिकेल कोण्याही शाळेत, हे मला माहिती आहे. फक्त तुम्ही ताकद लावा. मराठी शाळा ही पालकांमुळे मागे येत आहे, ना की शिक्षकांमुळे मागे येत आहे. ते व्यवस्थित शिकवत आहेत, ते व्यवस्थित आहेत. हे पालकांमुळे, पालकांना हे फॅड लागलेलं आहे. त्यांना तो टॅगलाईन दिसतो विशिष्ट शाळेचा, त्यांना विश्वास राहिला नाही आता. विशेष म्हणजे ते पालक म्हणतात आमच्या मुलांना हात नाही लावायचा. मग त्यांनी शिकवायचं कसं शिकवायचं त्यांनी? मग त्यांनी एकच केलेलं आहे, आलं रे ये बाबा, नाही तर बसला राहा जाग्यावर. आमच्यासारखं थोडी होतं की तुला आलं रे ना दिवसभर उभीच राहा, आता तुला बाहेरच उभं करावं लागेल. खोड्यात आम्ही पण केल्या ना, पण आम्हाला शिक्षा होती, आम्हाला पनिशमेंट होती.
आम्हाला पनिशमेंट होत्या, आम्हाला हातावर छड्या होत्या, आम्हाला पाठीवरही मारलं ना शिक्षकांनी, तरी आमचे आईवडील कधी गेले नाही. का मारलं? मी सुद्धा नाही गेली. माझ्या मुलांसाठी मी पण नाही गेलेली आहे. मग किती दिवस चालेल? आणि अशाच या पालकांमुळे, मी खरं सांगते तुम्हाला, या पालकांमुळेच मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला, कारण की मी स्वतः माझी मुलं महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकवले. असं नव्हतं की माझी परिस्थिती नव्हती. मी जर ताकद लावली सेमी इंग्लिशमध्ये, तर मी प्रायव्हेट शाळेमध्ये सुद्धा शिकवू शकली असती. लाखो करोडोचं डोनेशन, माझी अवकात नव्हती. लाखो करोडो, मी मोठ्या मोठ्या बाता नाही करत. मी डोनेशन भरू शकली असती, 30,000 40,000पर्यंत मी डोनेशन भरू शकली असती. पण मला नाही शिकवायचं होतं. मला नाही. सेमी इंग्लिशमध्ये मी शिकवले मुलं इंग्लिशमध्ये. आज माझी मुलं स्वतः सेमी इंग्लिशमध्ये शिकून, माझ्या मुलांनी BSc घेतलेली आहे. तो मागे नाही आला ना. मग सेमी शिकून तो फुल इंग्लिशमध्ये वळलेला आहे, तो BSc करत आहे. मग तो मागे आहे का? त्याला 90% मेरिट लिस्टमध्ये त्याचं नाव होतं, तो मागे आहे का? माझी मुलगी BCom फर्स्ट इयरला आहे, ती मागे आहे का? तिथे ते गणित शिकवल्या गेलं नाही का? जे प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवतात तेच शिकवल्या गेलं, म्हणूनच तिला 77% पडले आणि तिचा पण सत्कार झाला होता. मुलाचा पण. दोघांची शाळेमध्ये बोर्ड लागलेले होते, हे त्यांच्या शिक्षकांना माहीत आहे. मग तुम्ही जर असे वागत राहिले, तर मग आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड पाडून घेत आहे. आपण आपल्याच मराठी शाळा बंद करत आहे. तुमची पालक सभा होते, तिथे तुमचे विचार मांडायचे मराठी शाळेमध्ये, की आम्हाला शाळेमध्ये हे फॅसिलिटीज द्या, असं करा, हे करा. हो, करतील. तेवढं जर त्यांच्या याच्यामध्ये बसत असेल तर करतील ते. आता प्रत्येक शाळेत खिचडी मिळते, पोषण आहार मिळतो. ती गोष्ट मला काल खूप मनामध्ये रुतून गेली, की शिक्षकांसोबत, म्हणजे मराठी शाळा बंद पडत आहेत, शिक्षकांसोबत कसे वागतात विद्यार्थी. आम्ही नाही वागलो आमच्या शिक्षकांसोबत. शिक्षक हा गुरु असतो. पहिला गुरु आई असतो मित्रांनो आपला. आणि दुसरा गोष्ट मी खरंच सांगते, विद्यार्थ्यांना सांगते, की पहिला गुरु आपला आई असतो आणि दुसरा गुरु आपला शिक्षक असतो. तो आपला सरळ मार्ग शिकवतो. तोच आपल्याला सांगतो, की तू या मार्गाने जाऊ नको, तू हे करू नको. बाहेरचा व्यक्तीवर आपल्याला तत्वज्ञान नाही पाजू शकत, आपण त्यांचं नाही ऐकत, पण शिक्षक आपल्याला चांगलं सांगतात. आमच्या शिक्षकांनी आम्हाला चांगलं सांगितलं, म्हणूनच आज मी इथे बसलेली आहे. मी कधी माझा मोठेपणा कुठेच करत नाही. तुम्ही जर पालकांनो असेच वागत राहिले, तर आपल्या मराठी शाळा बंद पडायला वेळ लागणार नाही. मराठी शाळेकडे वळा, मराठी शाळा शिकवा. मराठी शाळा आहेत म्हणून आपण आहोत. नाही तर एका टाईमला आपली मराठी पण चालणार नाही. आपलं अमेरिका बनून जाईल, बाकीच्या गोष्टींनी नाही, डिजिटलने नाही, फॅसिलिटीज नाही, हे नाही बनल, पण बोलण्याने बनून जाईल. की नाही आता इंग्लिशमध्ये बोलायचं, मी चांगल्या शाळेमध्ये शिकलेलो, आम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं. पण असे मला कितीतरी विद्यार्थी, तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, पालकांना पण सांगा, विद्यार्थ्यांना पण सांगा, की असे कितीतरी विद्यार्थी आहेत जे इंग्लिश मीडियममध्ये शिकूनही त्यांच्या डोक्यावर प्रेशर आलेलं आहे. कितीतरी विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे, की त्याला पालकांनी म्हटलेलं आहे की नाही तुला आता आम्ही एवढं शिकवलं, तू इंजिनिअरिंगकडे वळ, तू डॉक्टरकडे वळ. ही जबरदस्ती झाली. त्यांच्यातला स्पार्क ओळखा, त्या सेक्टरमध्ये त्यांना जाऊ द्या. त्यांना जबरदस्ती नका करू, की तू इंग्लिशमध्ये मीडियममध्ये मी तुला लाखांनी भरले तुझं डोनेशन, तर आता तू याच्यात प्रॉम्प्ट झालाच पाहिजे. अरे त्याचं डोकं काम नसेल करत तर तुम्ही काय करता? मी हे सर्वस्वी जबाबदार पालकांना मानते. मी, कारण की तुम्ही जर त्यांच्यावर बर्डन नाही टाकलं तर त्यांच्या कलानी चालू द्या त्यांना. हां, त्यांना सांगा हा खड्डा आहे, याला तुला ओलांडायचं आहे की याच्यात तुला पडायचं आहे, हे तू ठरव. त्याला सांगणं आपलं कर्तव्य आहे, कारण की आपण त्याला जन्म दिलेला असतो पालकांनो. आणि राहिले शिक्षक, तर शिक्षक सुद्धा चांगलंच सांगतात. माझ्या तरी येत्या 45 एजमध्ये 45 वर्षात असं मी एकही शिक्षक पाहिला नाही ज्यांनी कोण्या विद्यार्थ्याला वाईट गोष्ट सांगितली असेल. मला तरी नाही वाटत की वाईट गोष्ट सांगितली असेल. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही मराठी शाळेकडे वळा. आहेत फॅसिलिटीज, सर्व फॅसिलिटीज आहेत. तुम्ही जे म्हणाल ते आहे. नाही आहे कुठे CCTV कॅमेरे नाही आहेत, कुठे LED TV नाही आहेत. अरे तुमच्या घरी TV आहे ना, तुमच्या मुलांजवळ मोबाईल आहे ना. मग तुम्हाला शाळेतल्या TVचं काय गरज आहे? मग शाळेतल्या TVची गरज आहे, मग शिक्षकांची काय गरज आहे? सगळं TV वर ते शिकवत आहेत तर
स्नेहसंमेलन सगळ्या शाळेमध्ये होतात, पण तुम्ही हजारोनी पैसे भरता, आम्ही नाही भरले. ते तुम्हाला डिफरन्स नाही दिसत आहे का? मग तुम्ही हा भेदभाव करत आहे. तुम्ही एक फिल्म्स पण निघालेली आहे याच्यावर की मराठी शाळा डुबत आहेत म्हणून, म्हणजे डुबत आहे म्हणजे लोप पावत आहेत. खरं सांगते मी, हे सर्वस्वी जबाबदार पालक आहे त्याला. तुम्ही मराठी शाळेकडे नाही वळत आहे. तुम्हाला फॅसिलिटी दिसत आहे, तुम्हाला लोक दिसत आहेत कशी शिकत आहेत, शिकवत आहेत. त्यांनी टाकलं का म्हणजे सॉरी कोणत्या पॅटर्नमध्ये, तर मग मी पण टाकते. अरे तिच्या मुलाची कॅपॅसिटी असेल, तुझ्या मुलाची आहे का? तिच्या मुलाचा ब्रेन याच्यामध्ये असेल, तुझ्या मुलीला गायन आवडत असेल तर ती मराठी मीडियममध्ये शिकू शकते. प्रत्येकाचं कंपॅरिझन नाही करू शकत आपण. आमच्या आईवडिलांनी नाही केलं कंपॅरिझन. जिथे होतो तिथेच शिकवलं आम्हाला. मराठी मीडियममध्ये शिकवलं, शाळेमध्ये साध्या शाळेमध्ये शिकवलं, तिथेही आम्ही शिकलो. पण आम्ही पास झालो, उत्तीर्ण झालो, MA MLT झालं आमचं. मग आम्हाला म्हटलं का शिक्षकांनी नाही तू हे करायचं नाही, आता बंद कर? नाही. प्रत्येक शिक्षकाला आनंदच होतो जेव्हा आपला विद्यार्थी समोर जातो. म्हणून मला शेवटचं एवढं आवर्जून सांगायचं आहे की खरंच माझं काही चुकलं असेल तर मला माफही कराल तुम्ही, पण याच्या बाबतीत माझं मन खूप दुखलेलं आहे की खरंच तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा की खरंच मराठी शाळेमध्ये किती लोकांची मुलं आहेत. सांगा मला तुम्ही, मराठी शाळा किती मुलं शिकत आहेत? मराठी शाळांमध्ये सेमी आहे तिथे, पण मराठी शाळांमध्ये किती मुलं शिकत आहेत? नाही. कारण आपल्याला दिखावा मान्य करतो आपण मुलांचा ब्रेन नाही पाहत की हा कोण्या मार्गाने जाण्याच्या याच्यात आहे. कोणाला ॲग्रिकल्चर आवडतं, कुणाला गायन आवडतं, कुणाला क्रीडा आवडतं, हे आपण. आणि सगळ्यात पहिले ओळखतं ना, कोण ओळखतं? सगळ्यात पहिले आई ओळखते. माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येक आईंनी मुलाचा निर्णय हा स्वतः घ्यायला हवा की मला माझा मुलगा कुठे शिकवायचा आहे, मला माझी मुलगी कुठे शिकवायची आहे. कारण की त्याचं ब्रेन किती शार्प आहे हे फक्त एका आईला माहीत असतं. तो अभ्यास करत असलो ना, ती जर बसली तर तिला माहीत असतं. आता जसं मला माहीत झालं होतं की माझी मुलगी गणितामध्ये 1 नंबर आहे. ती 10th सुद्धा आणि 12th सुद्धा, 12वीला सुद्धा, 10वीला सुद्धा. ती आता कोणाकोणाला मराठी समजत नाही म्हणून मी सांगत आहे, तेच कारण आहे. काऊन की आपल्याला आपण मराठीकडे वळलोच नाही आहे ना, आपल्याला मराठी समजेल कसं? ती गणितामध्ये पक्की आहे हे मला माहीत होतं, म्हणून मी तिला BComकडे वळवलं. ती मला बोलली थोड्या वेळ यासाठी, मला तू सायन्स नाही दिलं, कारण की मी तिच्यातला स्पार्क ओळखला होता की हिचं गणित खूप पक्का आहे. ती मला गणित शिकवायचा प्रयत्न करते आणि मला त्याच्यात आनंद आहे की आज मला जरी गणितात मी चांगली नसली तरी माझी मुलगी खूप प्रॉम्प्ट आहे. तिला गणितासाठीच तिचा सत्कार झाला होता. आणि माझा मुलगा इंग्लिशमध्ये प्रॉम्प्ट आहे. भगवद्गीता, माझ्या मुलाला भगवद्गीता येते. मी माझंच नाही सांगणार आहे, पण भगवद्गीता येते. मग त्याला भगवद्गीता शिकवली का नाही? त्याला त्या विषयाची आवड होती. आजही तो वाचतो. हे किती दिवस चालणार आहे? तुम्ही प्रत्येक आईनी स्वतःच्या मुलाचा स्पार्क ओळखा. त्याला काय आवडते हे ओळखा. त्याला गायन आवडतं का? त्या सेक्टरमध्ये टाका. त्याला क्रीडा आवडतं का? त्या सेक्टरमध्ये टाका. हां, त्याला गणित आवडत असेल तर त्याला गणिताचे मॅथमॅटिक्समध्ये स्वतः शिकवा किंवा त्याचा घ्या, अभ्यास घ्या. शिक्षकांना सांगा त्याच्या गणिताच्या जाऊन की माझ्या मुलावर विशेष लक्ष द्या तुम्ही. यांनी काही केलं त्याला पनिश करा, कारण की हा हुशार आहे. आणि आईने ओळखायच्या पहिले शिक्षक ओळखतात की हा विद्यार्थी या विषयामध्ये पारंगत आहे. म्हणून शेवटचं एवढंच सांगायचं आहे की पालकांनो, खरंच समजदार बना आणि तुम्ही मराठी शाळेकडे वळा. जर मराठी शाळा, तुम्ही म्हणाल तुमच्या मुलांचं शिक्षण नाही झालं आहे, माझ्या मुलांचं शिक्षण, माझी मुलंसुद्धा मराठी शाळेमध्ये शिकत आहेत, कॉलेजमध्ये सुद्धा मराठी कॉलेजमध्ये शिकत आहेत माझी मुलं. आणि म्हणूनच मी व्हिडिओ बनवत आहे हा, की प्रत्येक पालकांनी मराठी शाळेकडे वळा. आपण मराठीला साथ दिली तरच मराठी आपल्याला साथ देईल, मग आपली भाषा टिकून राहील. नाहीतर आपली भाषा. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.